चौथा. पहिला स्टॉप नाश्त्याचा माहीत नाही कुठे मला. त्याच्यानंतर दुपारचा स्टॉप आपला कसारा घाट. कसारा घाटच्या नंतर वाटते काहीच मला पण माहीत नाही. चला भेटूया एकाच वेळी. पदयात्रा चालू करू तेव्हा भेटू आपण. चला भेटूया पदयात्रा चालू करतो. बघू शकता हे बघा पहिला झेंडा आला. आता निघू आम्ही पण तर भेटू आणि बघू शकतो गेले आम्ही. बघू शकता पालखी पाठीमागे आले आणि पहिला झेंडा पुढे निघून गेला. नाही दिसणार तुम्हाला कारण अंधेर आहे. साई माई सकाळ मित्रांनो. चला 5 वाजता उठून चालायला चालू. चला भेटूया डायरेक्ट पुढे. चला उजेड होऊ द्या तेव्हा भेटू आपण डायरेक्ट. हे लोक पुढे निघून गेले ते लोक. मी चालतोय आता. दिन्या जरा पाठी आहे. आता दिन्याकडे जातो मी आणि भेटतो तुम्हाला. पाठीमागे आपलं पालखीचं टेम्पो पण जातं आहे गाणं लावत आणि रोहन पण चाललं आहे बघा. चला भेटूया डायरेक्ट दिन्याकडे जाऊ तेव्हा. पालखी चालली आता इकडे आणि चालता चालता बघतो तर बाजूला आपल्या अजून एक पालखी आली आहे. ही बघा पालखी बाजूला अजून एक पालखी आहे. फोटोंची आहे काय माहीत नाही. पुढच्या वर्षी पण मला मागच्या वर्षी पण भेटलेली आम्हाला ही पालखी. पण नाव नाही माहीत पालखीतला कुठल्या पालखीच्या आहे. तर बघू शकता तुम्ही वेदर बघा. वेदर बघू शकता. इकडून जायचं आहे. आम्ही इकडून चाललो आहे. इकडून जायचा रस्ता आहे आणि आम्ही इकडून चाललो आहे. चला बघू. आणि हे बघू शकता फॉग बघू शकता तुम्ही. फॉग किती झाला आहे. थंडी केवढी आहे इकडे. चला भेटू. बघू शकता आता. बघू शकता आमची पूर्ण गँग चालू आहे इकडे. ही बघा ही गँग पूर्ण चालू आहे. इथे अलगच ब्लॉक चालू आहे. हे अलगच ब्लॉक चालू आहे इकडे. बघू शकता आता इथे दुकानात थांबता का नाही. थांबूया का. थांबणार वाटते दुकानात. दिनेश काहीतरी घेणार वाटते दुकानात म्हणून थांबूया. बघा कसा दिसतोय. हा सूर्य बघा. सूर्य कसा दिसतोय. आणि नाश्त्याच्या प्लेटमध्ये पोचलोय बघा. हे बघा हॉल्टमध्ये आत्ता जस्ट पोचलोय. तर जाऊ बघू नाश्ता काय आहे. चला भेटू तिकडे डायरेक्ट. हे बघा नाश्ता आमचा काय आहे आजचा. कटलेस आणि टॅमॅटो सॉस खाऊन भेटू डायरेक्ट नंतर. करून आमचं आता सगळं झालं आहे. आता आम्ही चाललो कसारा घाटाच्या खालती आमचा फॉल्ट आहे तिकडे चाललो. बघा चला पालखी आणि फर्स्ट निशाणी संगतीच आहे. आता फटाफट आम्ही तर जाऊ नंतर स्लो मागे येऊ. चला भेटू परत. आता चालले सगळे चालले. आता घेऊ तोंड लपवतो येऊ. तोंड लपवतोय म्हणून शकता. आणि पालखी चालली आहे पुढे. चला भेटू डायरेक्ट पुढे. शकता केवढा मोठं हे खालती उतरायचं आहे. ढलान आहे. खूप मोठा ढलान आहे. एकच साईडने इथून चालायला लागते कारण बाजूने या रस्त्यात गाड्या खूप फास्ट चालतात इकडून. हे बघा बघू शकता केवढी फास्ट गेली गाडी. हे बघा खूप फास्ट जाते इथून गाडी. म्हणून एकच साईडने इथून चालायला लागतं हमेशा. चला उतरून भेटू. नाश्त्याच्या स्टॉपला आम्ही येऊन 2 मिनटं बसलो. पालखी निघाली तर बसायला भेटलं नाही आम्हाला. आम्ही आता बसतो थोडा वेळ काय ज्यूस बीस पिऊ आणि परत निघू. थोडा वेळ अर्धा तासात निघू परत चालत. चला भेटूया. हे लकीचा भाऊ आहे हो. तर साईराम आता कसाऱ्याला पोचलो आम्ही. आता 4 वाजता कसारा आम्ही चढायला घेऊ. तिथपर्यंत आराम आम्ही आंघोळ बिंगोल करू. आराम करून झोपू घेऊ आणि जेवणच्या टायमाला तुम्हाला दाखवतो काय काय जेवायला आहे. झाले आमची. आता जेवायला जाऊ ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. चला मग जेवायला जाऊ तेव्हा भेटू डायरेक्ट. चला. श्री सद्गुरु साई
महाराज की जय. इगतपुरीच्या कसाऱ्याच्या या वनाच्या वाटावर, या वनाच्या घाटावर ताई तुझी पालखी र, बाबा तुझी पालखी र, आले ती घाटावर. वाची पाहून रे मला आनंद झालाय फार. एक बारी खाय टाइम झाला. आता मी स्टॉप निघालो होता. आता बघू शकता इकडे फर्स्ट निशाणी थांबली आहे. आता बघा हे लोक पण आलेत. आता हे लोक आजच आले. आजच हे लोकांनी कंटिन्यू केलं आहे. आता इकडे पलायची बात आहे. आता सावकाश चढ कट्ट्यावर करताना सारा घाट चढायला चालू झालो आम्ही. फर्स्ट निशाणी बघा पुढे निघून गेली. बघा पालखी. भेटूया काय भेटत नाही. खूप पुढे निघून गेली. इकडेच आहे. आता धावत धावत निघूया. मुले चालायलाच होत नाही. आणि कसारा घाटावर आहे मी. आणि हे बघू शकता आता ट्रेन आली इकडे कसारा घाटावर. आणि चालतोय आता कसारा घाटावर चढलोय. आता चालतोय. नस पायात नस जाम आली आहे. नसावर नस चढले म्हणून चालायलाच होत नाही. हे बघा साहिल ह्यो पण चालतोय. बिचाराला पण पायामध्ये नसावर नस चढले. हे बघा साहिल ह्याला पण नसावर नस चढले पायावरती. आणि बाकीचे पुढे गेलेत. हे बघा. आणि हे लाल परी चालली आहे. चला आता डायरेक्ट भेटूया घाटन देवीच्या स्टॉपला. तिकडे आपला चायपाणीचा स्टॉप आहे. पोचूया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला भेटू. बघू शकता पाठी एवढे जण आले. ह्याच्यामधून सगळे आपले साई बंधू सगळे आहेत. आणि चला पुढे जाऊया आता. न भेटू डायरेक्ट. लस्सी पिऊ. लस्सी देतात आम्हाला. बोला लस्सी घेऊ. धन्यवाद. हे बघा लस्सी दिली आता आम्हाला. तर जाऊ लस्सी पिऊ. मिनिटात आम्ही आता पोचणार आहे घाटन देवीच्या हॉल्टमध्ये चायपाणीच्या. आणि पाठी बघू शकता तुम्ही. अख्खी आमची गँग चालू आहे. अख्खी गँग चालू आहे पाठी बघू शकता तुम्ही. इथे पूल चालले सगळे. तर भावांनो आपण आता घाटन देवीच्या हॉल्टवर पोचलो आहे. हे बघू शकता हॉल्ट इकडे. आणि इतर समोरच आपले साईबाबाची मूर्ती ठेवली आहे बघा. ही बघा इकडे. तर जाऊया वरती. पाया बिया पडू. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पोचलो घाटन देवी मंदिर.
आहे हॉल्टवर पोचलोय आता जस्ट. हे बघा आई तुम्हाला आता पाया बिया पडतो ना. पहिला झेंडा निघाला आहे आता रात्रीच्या स्टॉपसाठी. रात्रीचा मुक्काम आमचा इगतपुरीला आहे आणि बाकीचे पोरं इकडे आहेत. हे बघू शकता इकडे सगळे चालले. आता सगळे निघतील. पालखी आतमध्येच आहे तर सगळे येतील बाहेर. आणि ओ निलेश भाई आजच आलाय पालखीमध्ये चालायला. खूप लाजतोय आणि पालखी बघा आतमध्ये आहे. तुला डायरेक्ट भेटूया रात्री मध्ये. खेचायसाठी बघा 2-2 टेम्पो खेचतात आहे किरणला. 2-2 टेम्पो तेव्हा जाऊन ही खेचताय. तर तुम्ही अंदाजा लावू शकता याचं वजन केवढं असेल. तेव्हा तिकडं पालखी चालली आहे पुढे. मी जरा दमलो म्हणून जरा पाठी येऊन गेलो. आता जरा परत जाऊन पकडू पालखीला. चला भेटू डायरेक्ट पालखी पकडायला जाऊ तिकडे. तेव्हा आई हो साहिल तो निलेश आणि तो पलेश फोनवर बोलत बसला आहे. मी आणि दिनेश सोबत फिरतच होतो पालखी करत. हे दोघं पण आले आता संख्या आमच्यासोबतच जाणार आता हॉल्ट पालेपर्यंत. चला भेटूया डायरेक्ट पालखी पकडायला जाऊया. नाही भेटली तर साहेबची नाही भेटणार. पालखी खूप पुढे निघून गेली आहे. चला भेटू जिथपर्यंत होईल तिथपर्यंत ब्लॉग काढू. जस्ट जेवून आलोय आता. जाऊन आराम करू आणि झोपून जाऊ जरा. चला साई माई रात्र भेटूया उद्या. चला.